चे वेगवेगळे भाषिक आलेले आहेत. तर मी थोडं मराठी बोलीन, थोडं हिंदी बोलीन. सुबोधने सांगितलंच आहे, आमचा हा चित्रपट संगीत मानापमान हा सुबोधने डिरेक्ट केलेला आहे. सुबोधने याच्या आधी कट्यार काळजात घुसली डिरेक्ट केली होती, तुम्हाला सगळ्यांनाच ठाऊक असेल. जे मराठी आहेत, खरं तर कट्यार काय किंवा सुबोधचाच काशीनाथ घाणेकर काय, हे सगळे चित्रपट हे मराठी राहिलेले नाही आहे. हे जरी मराठी मातीतले असले तरी त्यांना, कारण एकतर आजकाल सबटायटल्समुळे ऐकता येतात, वाचता येतात, त्यामुळे त्याचा आनंद घेता येतो. तसंच आहे आमच्या संगीत मानापमानबद्दल. अवश्य बघा, वेगळ्या प्रकारचा प्रयत्न आहे सुबोधचा. सुबोधने 4.5-5 वर्ष या चित्रपटावर मेहनत घेतलेली आहे. 10 तारखेला पिक्चर रिलीज झालेला आहे. आता थोड़ा हिंदी बोल दो. हमें आप लोगों से बहुत उम्मीद है, क्योंकि देखिए हम जो कलाकार होते हैं वो फाइनली आपके भरोसे ही हम खड़े हैं यहाँ पर. तो हम जब भी हमारा काम करते हैं वो आपके लिए करते हैं, और हम बहुत सोच समझ कर काम करने वाले एक्टर्स हैं. हम आपको हर शुक्रवार सिनेमा में नहीं दिखेंगे. हम 2 साल में एक बार हमारी कोई एक फिल्म आती है, तो जब वो फिल्म आती है तो उसके पीछे बहुत मेहनत होती है. सिर्फ हमारी नहीं, पूरे टीम की मेहनत होती है. तो प्लीज़ आइए, थिएटर में आइए और हमारी ये फिल्म देखिए. मुझे पूरी उम्मीद है कि आप सबको ये फिल्म बहुत पसंद आएगी. सुबोध को तो आप जानते हैं, वैदेही जो है हमारे, मैंने एक नेगेटिव रोल किया है. आपने मुझको हमेशा, चाहे वागड़ की दुनिया हो या साराभाई वर्सेस साराभाई हो, उसमें आपने मुझे एक गुड हस्बैंड, गुड सन, है ना, गुड फादर ऐसे देखा है. तो इसमें मैं थोड़ा विलन हूँ. ये जो दोनों हमारे जो हीरो हीरोइन हैं, इनके बीच में मैं कबाब में हड्डी बनता हूँ. तो प्लीज़ ज़रूर आइए, ज़रूर देखिए हमारी ये फिल्म. मी तुम्हाला पुन्हा सगळ्यांना कळकळीची विनंती करतो. सुनीलजी, थँक्यू सो मच. हा जो तुम्ही उपक्रम राबवला आहे तो कमालीचा आहे. आमच्यासाठी हे खूप छान व्यासपीठ आहे की इकडे येऊन आम्ही आमच्या